नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पिठलं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडंसं दाबून घेतलेलं आहे। वडग्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून खालीच पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या ह्याच्या। खूप जणांचं असं असतं की आम्ही पिठलं बनवताना गाठी होतात, तर तुम्ही असं खाली कालवून घेऊ शकता पाण्यामध्ये। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। तवा ठेवलेला आहे लोखंडाचा गरम करायला आणि त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल गरम करत ठेवले। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची। मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी चांगली भाजलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर, त्याच्यामध्ये टाकायचा थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण असा कुटून घेतलेला आहे। तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या। थोडासा तुम्हाला जर आवडत नसेल तर लसूण नाही टाकला तरी पण चालू शकते, पण त्याने छान चव येते। त्याला काय करते, 1 मिनिटभर परतून घेते। हलकासा परतून घेतलेला आहे। त्यात एक मिडियम आकाराचा कांदा पण आपण चांगला भाजून घेऊया। कांदा भाजून घेतलेला आहे। आपल्याला एकदम लाल भडक असा कांदा करायचा नाही। छोटा अर्धा चमचा हळद टाकायची, मिक्स करून घेते। हळद टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेले अर्धी वाटी वाटाणे घेतलेले, फ्रेश वाटाणे आहेत हे याच्यामध्ये परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्या वाटाण्याला डाग पडलेले आहेत, तेवढ्यासाठी कांदा कमीच भाजायचा। 1 वाटी फ्रेश मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। तिला पण ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेते। मेथी टाकल्यानंतर चांगलं परतून घेतलेलं 1 वाटीभर होती। अर्धी वाटी मी ही कोथिंबीर कापून टाकलेली आहे, थोडीशी जास्तच घेतलेली आहे, कमी टाकली तरी पण चालू शकते। तिला पण असे मिक्स करून घेते, फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते पण मोठे मोठे असे कुटून घेतलेले, त्याची साल वगैरे काढलेली नाही आहे, भाजून कुटून घेतलेले आहेत। फक्त मिक्स करून घेऊया। फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे, साधं पाणी टाकायचं। गॅस बारीक केलेला आहे, हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि उकळून देऊया। 5 मिनटं बघा मी चांगलं उकळून घेतलेलं आहे। जे आता आपण पीठ कालवलं होतं ना, वतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बघा वाटीमध्ये परत थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे, ते पण त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता हलवून घ्यायचं। असं आपण वतलं का नाही तर गाठी वगैरे होत नाही बिलकुल। आणि बारीकच गॅस करायचा, कारण असं उडतं भरपूर, त्यासाठी बारीक गॅसवरच असं चांगलं मिक्स करत राहायचं। मिक्स करून घेतलेलं आहे बारीकच गॅसवर। खूप चविष्ट होतं बरं का। कधी असं जेवण वगैरे जात नाही ना, तर तुम्ही अशा पद्धतीत पण करून बघा। मी खूप रेसिपी टाकते। गॅस एकदम बारीक केला आहे। 5 ते 7 मिनटासाठी झाकण ठेवायचं। तवा म्हणा, कढई म्हणा, पातळ असेल तर हलवायचं। बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं, एकदा पण मी हलवलेलं नाही आहे। थोडंसं जर सुक्कं पाहिजे असेल तर तुम्ही सुक्कं पण करू शकता आणि असं पाहिजे तर असं पण करू शकता। तर तुमचा एक प्रश्न असेल की वाटाणा शिजेल का, तर हा वाटाणा तर आपण चांगला परतून घेतला होता आणि परतल्यानंतर आपण ह्याला उकळून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर, तर मस्त असा शिजला जातो आणि चवीला खूप छान लागतो बघा। अशा पद्धतीत करायचं, किंवा सुक्का पाहिजे तर थोडंसं अजून ठेवला तर तो थंड होस्तोवर तर सुक्का होतं, पण हे कसं गरम गरम भाकरीवर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी खा, चपातीवर खा, मी तर भातावर खाते, मला भातावर खूप आवडतं असं। तर करून बघा, करतानाही लक्षात ठेवायचं, झणझणीत करायचा, खूप चविष्ट असा होतो। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।